चला आता मग माझा छान नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मगाचपासून काम करायचं. कामाला लागलं की फोन माझ्या 2 फ्रेंड्स आहेत, छोट्या बालपणीच्या मैत्रिणी म्हणतात त्याला, लंगोटी यार. त्यांचा व्हिडिओ कॉल आला, मग त्यांच्याशी बोलत बसली. इतका वेळ जातो ना आणि जसं टाईम जातो ना, बापरे, वाढतो तसा 1-2. तसं ऊन पण वाढत जातं. बघा ना किती ऊन आहे. म्हणजे घरात बसून एवढं ऊन लागतं, तर बाहेर गेल्यावर किती. आणि इतकं इरिटेट होतं ना सारखं ते घाम आणि ते, की कामं करावीशी वाटतच नाही, पण करणार काय, करावी लागतात. तर चला आता हे बघा, मी व्हॅक्यूम क्लीनर काढलेला आहे, दाखवते तुम्हाला. आणि आता मी सोफा साफ करणार आहे. हे ना, 1 सेकंड बॅक कॅमेरा करून दाखवते. याच्यात जी बारीक बारीक धूळ असते, मुली खातात, लहान असो किंवा मोठे असो, मुलं काय त्यांचं खाणं, त्याच्यामुळे ती. आणि इथे पाठीमागे ना माझ्या इथे मोठ्या बिल्डिंग्स वगैरे बनत आहेत, कन्स्ट्रक्शन मोठे, तर खूप धूळ येते. हे बघा, आत्ता धुतलेलं कवर तरी बघा किती धूळ आहे. तर आता मी हे चालू करते, व्हॅक्यूम क्लीनर आणि सोफा साफ करते. आणि मस्त असं साफ होतं याच्याने, खूपच छान आहे बघा, बघू शकतात. आणि ना व्हॅक्यूम क्लीनर हे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप उपयोगी आहे. चला मग आता मी सोफा साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही किती क्लीन झालेलं आहे. बारीक बारीक असतं ना, एकदम साफ होतं. आणि हे जे दिसतंय ना, हे बघा ना, त्याचं हे निघालेलं आहे सगळं, असे छोटे छोटे धागे, ह्याचे छोटे छोटे ना, ह्याचे असे धागे निघालेले आहेत सोफ्याचे. आणि हा आहे ना सोफा कम्बेड आहे. इथे कपडे हे बघा, पूर्ण असं पाठीमागनं पण क्लीन केलेलं आहे. तर आणि अवस्था बघा, फक्त सोफा साफ करेपर्यंत एकदम घामाघूम झालेली आहे. आता सोफा कम्बेड आपण हे आता बघू शकता किती क्लीन झालेलं आहे. मगाशी तुम्हाला दाखवलेलं धूळ आणि आता. आणि याचा ना हा ग्रे कलर असल्यामुळे ना काय झालं, आणि इथे ना हे मुली चहा वगैरे ठेवतात ना, त्याचे डाग आहेत, तर ते काही निघत नाही आहेत. तर बघूया आता कसे जातील, त्याला स्प्रे वगैरे मारून सोफा पुसून वगैरे. तर आता सोफा झालेला आहे. आता सोफा झाल्यानंतर आता ना मी काय करते, इथलं जे टी व्हीच्या खालचं युनिट आहे ना, हे बघा, मी आत्ता लावलेलं होतं सगळं व्यवस्थित, पण सगळं इकडचं तिकडे करतात. आता हा एक कप्पा मला साफ करायचा आहे आणि इथे पण आहे. तर तुम्ही बघू शकता पसारा. आणि हा पण कप्पा साफ करायचा आहे आणि बेसिंगच्या खालचं पण करायचं आहे. तर आता ते सगळं करते. मला ॲक्च्युली आधी केर काढायचा होता, पण मग विचार केला चला आता फॅन वगैरे पुसून तर झालेलेच आहेत. आणि आत्ता बघा, फॅन पुसले तरी परत इतकी धूळ, बापरे, इतकी धूळ येते ना, कंटाळा पुसून असं वाटेल कोणाला कोणी आलं तर काम करते का नाही, पुसते की नाही असं. आणि एवढं दमायला होतं ना, एक काम केलं ना असं वाटतं बसून घ्यावं. तर चला आता मग मी काय करते, एक फॅन झाला आहे पुसून, एक राहिला आहे पुसायचा. आता सोफा तर झालेला आहे क्लीन करून. सोफा क्लीन केला की आता ते टी व्हीच्या खालचं युनिट मी क्लीन करते. आर्याला सांगितलं तू जेवण बनव, ओटा भांडी आटो, आणि झाडू वगैरे मारून दिला की पुढची कामं अवनी करेल. लादी वगैरे पुसायची तिघी मिळून करतो, मग पटापट होऊन जातं. पण गरमीनेच खूप हैराण होतं. चला मग आता ते सगळं साफ वगैरे करते आणि मग बोलते. हे बघा, आता सगळं खाली केलेलं आहे, म्हणजे आहे थोडं सामान. हे पेपर, आमच्याकडे ना असा कचरा ठेवायला सगळ्यांना फार आवडतो. तर याच्यात ते माझ्या मिस्टरांचं गिफ्ट आहे. हे त्यांचं काहीतरी मिळालेलं आहे, गिफ्टच आहे. हे असं ठेवलं आहे त्यांचं. मध्ये ऑफिस बंद झाल्यामुळे, म्हणजे दुसरं घेणार रेंटवर, तोपर्यंत त्यांनी बरंचसं सामान इथे. तर आता इथे ह्या डब्यात सगळे पेन आहेत, तिथे असं सगळं छोटं मोठं लागतं ते सामान आहे, असं ठेवलेलं आहे मी.
एका ठिकाणी असलं की भेटतं हे काय चिकटपट्टी वगैरे असं सगळं असं. आता हे सगळं मी पुसून काढणार आणि मग आणि हे माझंच लाट. भरपूर काय काय उद्योग करायची पहिले मी, आता काही करत नाही कारण ठेवायला घरात जागा नसल्यामुळे हे सगळं त्या कंटाळा पण येतो. आता हे सगळं सेल वगैरे आता हे सगळं इथलं काढून पुसून वगैरे घेते मग बोलते. असं साफ करून लावून झालेलं आहे. बघा बघा आलाच आणि गाणं गातो. बाबू गाणं गा. तेरी मे ए बघा थांबा मी बॅक कॅमेरा करते. तेरी मेरी तू कर. हा इथे सगळं पसारा दिसतोय ना त्याला, ते बघा गायतोय. मी पण हा करते, तो पण करतो. बाबू कर. कसला कामं करून देतो. चला आता दुसरा गप्पा साफ करूया आपण. मग आता सगळं आटोपलं. बघू शकता तुम्ही केस पण वॉश केलेले कसे भूतासारखे पसरलेत बघा. म्हणजे केस कर्ली असल्यामुळे ना तसे पसरतात. तर हॉलची साफसफाई झालेली आहे. थोडी झाली थोडी राहिली कारण एकदम नाहीच होत दिवसभर, कारण हे दुसरं फोन पण वाजतात, ही कामं ती कामं असतातच त्याच्यामुळे. तर म्हटलं ठीक आहे, कारण एक तर गरमीने खूप परेशान झालेलं होतं. तर आता मग मी तरी अजून हे बघा कपडे घड्या करायच्या बाकी आहेत. म्हणजे मला कपाट लावायचं आहे तर मी आता कपाट लावणार आहे. तर चला आता मग, कारण ते सगळं दाखवत बसली ना तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, म्हणून मग मी इथेच व्हिडिओ स्टॉप करते. तर आजचं छोटासा ब्लॉग दाखवलेला आहे माझं घरातलं आठवड्याचं रुटीन. आणि त्याच्यात आठवड्याचं रुटीन म्हणजे सोफा वगैरे करते, पण याच्या खालचं दर आठवड्याला नाही करत. टी व्हीच्या खालचं ते आज दाखवलं. बाहेर गेली होती तिथे खोललं तर एक वायर नव्हती, मी ते नव्हतं, मग मी काढलं पूर्ण आणि साफ करून घेतलं. म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे अजून मी चांगलं चांगलं बनवण्याचा की याचा विचार पण करते. चालतंय, कारण मला घरातलं बाहेरचं पार्लरच्या ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी थोडं मॅनेज करणं डिफिकल्ट जातं आहे, कारण एकटीलाच सगळं करायचं असल्यामुळे. तर कारण मुलींची परीक्षा, मोठीची परीक्षा चालू आहे, छोटीचा क्लास चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या आणि मुलींना इन्व्हॉल्व नाही करत त्या आणि मोठ्या असल्यामुळे त्या काय त्यांचं करतात. मग मला तसं सपोर्ट असा कोणाचाच नाही आहे, स्वतः करायला लागतं. तरी मी त्यातल्या त्यात तुमच्यासाठी काय काय असं वेगवेगळं घरातलं हे ते दाखवायचा प्रयत्न करते. तर नक्कीच अजून इंटरेस्टेड ब्लॉग बनवेल मी. तर चला आता मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.